लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये, संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंची मागणी। महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम होतंय। जिरेटोप प्रकरणावरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ट्विट करत निशाणा। मला याबद्दल माहिती नाही, पण मोदींना कोणीतरी येऊन एखादी गोष्ट परिधान केली तर पंतप्रधान मोदींचा काय दोष? चंद्रशेखर बावनकुळेंची जिरेटोप प्रकरणावर प्रतिक्रिया। जिरेटोपावरून राजकारण करू नये, जिरेटोप ज्यांना घातला आहे त्यांचा दोष नाही। या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ, शिवसेना नेते उदय सामंत यांची सावध प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईत रोड शो। संध्याकाळी 6:45 ते 7:45 अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज या मार्गावर असणार रोड शो। भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याकडून नागरिकांना रोड शोला येण्याचं आवाहन। 15 मई बुधवार को शाम 5 बजे देश के आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी मुंबईकरों को मिलने आ रहे हैं। आप सभी विकास पुरुष, देव पुरुष, युग पुरुष नरेंद्र मोदी जी से मिलने आइए। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा। पिंपळगावमध्ये होणाऱ्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात। गिरीश महाजनांकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याण पश्चिमेत जाहीर सभा। कल्याण पश्चिमेतील काही भागात वाहतुकीत बदल, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। काल भव्य रोड शो केल्यानंतर आज साधेपणाने अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींकडून दशाश्वमेध घाटावर गंगेची पूजा।